हाय नमस्कार. तर सगळ्यात आज आपल्या घरी बाप्पा येणार आहेत. म्हणजे सगळ्यांच्या घरी बाप्पा येणार आहेत. तुम्ही म्हणसान ताई तुम्ही गणपती बसवत नाही का? आता आपल्यात गडी माणूस नाही, वडील आहेत, पण कधी गणपती महालक्ष्मी होत्या ना तेव्हाच गणपती आम्ही आणत होतो भाव आधी. तर इकडं बघा बानूची आंघोळ झाली. बानूला ही टॉली आणलाय खेळायला, असं मऊ लागतंय म्हणून खेळती. बानू मस्तपैकी आज नटली बघा. हो का, फुलं फिलं लावून बघितलं का? हो का कशी बघती बघती का ना? हे फुलं लावल्यात, छान छान वास येतोय फुलांचा. तर बानूला ही लय आवडतं खेळायला, ही लय आवडते बानूला खेळायला, म्हणून बानूला आणलंय मी. अशी त्याच्या हात आपट्टी, पायाखाली ठेवायचं, पाय आपट्टी. तर कुणाकुणाच्या इथं बाप्पा येणार आहे सांगा. आज बाप्पा येणार आहे. आज आहे बुधवार, पण कदाचित आजचा हेड्याव माझा उद्या पडणार आहे. कारण मी एवढी आजारी होती ना, प्रमाणाच्या बाहेरच आजारी होती. कारण हात माझं नख काढायला सांगितलं, पण मी अजून पण काढलं नाही. मला लय भीती वाटते. हो का, बघू शकताय, लय म्हणजे लय. हो का, हे झालं व्यवस्थित. आता जरा सूज सरली, पण पाठीमागचं लय दुखते. हो का, तर जाऊ द्या, आपलं रोजचं जरा रडगाणं. तर कुणाकुणाची इथं बाप्पा येणार आहे. तर बाप्पा येणार आहे तर तुम्हा सगळ्यांना माझ्या परिवाराकडून खूप 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 शुभेच्छा. बाप्पा येणार आहे तर घर असा प्रसंग म्हणजे नाही का, आनंद होतो. तर आपण पण का नाही, आपल्यात महालक्ष्मी नाही तर म्हणून हो का, लक्ष्मी तर आहेच. तुम्हाला माहिती आहे, तर देव आपल्या इथं लय आहेत. त्यामुळं का नाही, आता शेण तर काय भेटणार नाही. त्या दिवशी मी तोरण आणली लावायला दरवाजाला. परत मला देवघर लय मोठं आणायचं आहे. म्हणजे कमीत कमी का नाही, त्या देवाऱ्यावर पूर्ण असं देवघर बसावा असं देवघर आणायचं आहे. पण मी म्हटलं होतं की देवी बसवणार आहे, पण मला ती मांडणी तसली भेट नाही. पण आणि मांडणी म्हणजे मांडणी लागत नाही त्याला, अशी सुताराकून करूनच घ्यावं लागते चंदनाच्या पाटाची. त्याला पाट पण असावा लागतो, त्यामुळं ते साड्या व्यवस्थित येतात घालायला. तर बघू, आपण करूच हळूहळू, दमाने का होईना करूच. पण देवाकडे हीच प्रार्थना आहे बाप्पाकडे, की सगळ्यांना आनंदात खुशीत तुम्ही येणार आहे. तुमचं आज आगमन होणार आहे या धर्तीवर. तर बाप्पा येणार आहे म्हणून पाऊस तर सकाळ धरणं थोडं थोडं चालूच आहे. तर तुम्हाला एक म्हणजे गणपतीची म्हणजे मला कळते असं कधीच झालं नाही. झालं का नाही हे तुम्ही पण मला सांगा. गणपती आज येणार आहेत. आज आल्यावर, आज राहिल्यावर संध्याकाळनं जातात. तर महालक्ष्मी उद्या येणार होत्या, उद्या नाही तर परवा दिवशी येणार होत्या. पण असं झालं की बाप्पा आज येणार आहेत, आज राहणार आहेत, उद्या जाणार आहेत. महालक्ष्मी डायरेक्ट शुक्रवारी येणार आहे, त्यांचं आगमन होणार आहे गौरायांचं. तर गणपती बहिणीपाशी 2 दिवस मुक्काम आहे असं म्हणतात ते. म्हणजे बघा ना, देवाचं सत्पण तर किती आहे ना. तर मी पहिल्यांदाच ऐकले असं, म्हणजे कधी झालं नाही. 1 दिवसच जातो ना पप्पा आणायला, आणि पण असं गॅप पडला. पण बरं वाटतंय, जेवढ्या दिवस महालक्ष्मी असतील तेवढ्या गौराया असेल तेवढं घर किती भरभरून दिसतं का नाही. तर आपल्यात पण आपण करतो बरं का, पण म्हणजे पुरणपोळी का व्हायना करतो, कारण करावंच लागतंय. महादेव आहे तर देवांना कुठं सोडायचं आहे. लक्ष्मी नाही ते म्हणून काय झालं. आता मस्त लक्ष्मी मला तर आई मला म्हणते तुला देऊ का आणून, पण मला दिले तर इथं थोडी जमणार आहे. नांदाच्या घरी असल्यावर ठीक आहे, पण तिथं काही व्यवस्थित देवांना मानत नाही ते, म्हणून आईनं काय मला दिलेलं नव्हत्या. पण बघू, महालक्ष्मी हो का, जेवढ्याच्याने आपल्याच्याने हो करणं होतंय तवर आपण केलं आणि करतोय पण देवाधर्माचं. बरोबर आहे का नाही. आपण देवधर्म विसरून चालत नाही. देवाधर्माचं केलं म्हणून काय आपल्याला कमी पडत नाही. आणि ऐन टायमाला माझ्याकडं कधीच असं झालं नाही की महालक्ष्मी आल्या त्या आणि माझ्याकडं पैसा नाही ना आता मी कसं करू. ज्या वेळेस पण करायचं त्यावेळेस का नाही, मला भरभरून असं कुठनं का व्हायना साथ परिस्था म्हणजे साथ दिला त्यांनी. आणि
राहिला प्रश्न बाप्पा बसवायचा, तर बाप्पा बसवायला कसं गडी माणूस बसवतो बरोबर. ती गणपती आहे मग गडी माणूस बसवतो, मग बायका पण बसवतात. पण आमच्या इथं एवढं नाही का काय भेटत नाही, हार वगैरे रोज आरती करायला आपल्याला येत नाही. आणि महालक्ष्मी असले तर आपण बसवतोच. पण बघू जमलं तर बसू आपण, 2 दिवसाचा किंवा 3 दिवसाचा बसवूच. पण कसं असतं माहिती आहे का, गड्या माणसाने बसवणं ही खूप आमच्या इथं आता शेड ही केलेलं आहे. आज आमच्या इथं पण गणपती बसणार आहे, तिकडं पडेल पोरं बसवायचे. ते मग जे दाराच्या तिथंच आहे, तुम्हाला आता दाखवीनच मी किती जवळ आहे. त्यामुळं तिथं आरती म्हणलं तरी आमच्या घरात ऐकाय येतं, इतक्या जवळ आहे. म्हणून त्यामुळं का नाही बनवलं तर लय आनंद वाटतो. अशा काही सण सूद असला ना तिला लय आनंद वाटतो. हो का कशी हसते वेगळं का बघा. बाप्पा या बाप्पा या मंगलमूर्ती मोर्या, गणपती बाप्पा मोर्या. तर बानू पण लय खुश असते बरं का. तर चला, व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, आणि काही चुकलं असेल तर नक्कीच मला सांगा. तुमच्या सांगण्याने मी अजून बोलायला मला उल्हास येतो. तर तसंच लाईक पण करत जावा. आणि जाऊ दे आता, रोज सांगून कंटाळा आला. पण आज गणपती येणार आहेत, तर तसं लाईक पण करा. तर चला बाय.